हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज भरपूर स्वयंपाक करणार आहे, कारण आज पितृपक्षाचं जेवण आहे घरी. तर पाहुणे वगैरे मैत्रिणी वगैरे येणार आहेत. तर मी सकाळी 12 वाजले तेव्हापासून स्वयंपाक बनवत आहे. तर इकडं मटकीची भाजी बनून झालेली आहे. तर खीर बनवायसाठी मी इकडं 2 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर 2 लिटर दुधाला मी 4 चमच तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ मी 10 ते 15 मिनिट भिजत घालून मिक्सरला फिरून याची पेस्ट बनवली आणि उकळत्या दुधामध्ये असं सोडायचे आहे. अजिबात दूध फाटणार नाही. तर उकळत्या दुधामध्येच असं आपल्याला ती भिजवलेली पेस्ट याच्यात टाकायची आहे आणि 4 इलायची असं कुटून याच्यामध्ये टाकायचं आहे. तर एकदम असं बारीक कुटून खिरीमध्ये याला टाकायचं आहे. तर इलायची घेतलेली आहे 4. खूप छान असा सुगंध येतोय. गोडाचा पदार्थ म्हणलं की त्याच्यामध्ये विलायची आलीच. आता आपल्याला लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले मी बदामचे काप केलेले आहेत. तर बघू शकताय भरपूर सारे असे मी बदामचे काप घातलेले आहेत. अगदी थोडीशी चारोळी घातलेली आहे. आता हे पूर्ण एकत्र करून असं शिजून घ्यायचं आहे. खीर शिजायला आपल्याला कमीत कमी 20 मिनटं लागणार आहेत. तर मस्त अशी उकळी आलेली आहे खिरीला. तर 1 वाटी मी साखर घातलेली आहे. ही वाटी मोठी आहे, तर कमीत कमी पाव किलो साखर आहे. मी 2 लिटरला पाव किलो साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या बेताने घालू शकता. तर आता इकडं माझी खीर पण झालेली आहे. इकडं आता मला बनवायची आहे गवारीची भाजी. गवारी निवडून आता स्वच्छ मी असं पहिले गवारी मी भाजून घेते. अगदी थोडंसं तेल टाकून असं गवारी मस्त असं खमंग गवारी भाजून घ्यायची आहे. खूप छान अशी भाजलेल्या गवारीची भाजी होते. तर मस्त आपली आता गवारीची भाजलेली आहे बघू शकताय. तर आता इकडं खमंग फोडणी करून घेऊया. 1-1.5 पळी तेल टाकलेलं आहे. जिरं लसूण घातलेलं आहे याच्यामध्ये. लसूण छान असा लालसर होईपर्यंत परतला की याच्यामध्ये घालायचा आहे मी हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे याच्यामध्ये. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेचा घालू शकताय. तर मी असं भरपूर घातलेला आहे ठेचा. व्यवस्थित आता खमंग ठेच्याला तेलामध्ये परतायचं आहे आणि छान व्यवस्थित परतले की आता आपली भाजलेली गवारी फोडणीमध्ये सोडायची आहे. तर फोडणीमध्ये टाकून पुन्हा मिडियम गॅसवर परतून घ्यायचं. भाजल्यामुळे आपल्या गवारीला आता जास्त वेळ आपल्याला भाजी शिजवायची गरज नाही. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. याच्यात शेंगाचा कूट घालायचा आहे गवारीमध्ये आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता गवारी पण छान व्यवस्थित इकडं शिजायला ठेवूया. तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया. बाजूला गॅसवर आता गवारी ठेवलेली आहे शिजायला थोडंसं 1-5 मिनिट. तर इकडं आता खमंग दुसरी तयारी करून घेऊया. खमंग फोडणी केलेली आहे. 2 पळी तेल, जिरं आणि लसूण घातलेलं आहे. लसूण तेलावर खमंग असा छान व्यवस्थित याचा परतून घ्यायचा आहे लसणाला. लसूण छान व्यवस्थित परतलं की याच्यामध्ये ठेचा घालायचा आहे. हिरव्या मिरचीचा खरडा घालायचा आहे. तर तुम्ही तुमच्या बेताने घालू शकताय खरडा. मी भरपूर घातलेला आहे. अगदी थोडीशी आपण कलरला हळद घालून घेऊया. तर पूर्ण आता हे एकत्रित करून घेऊ. तर आपल्याला बनवायची आहे आता ही भोपळ्याची भाजी. तर कोणी कलांगडं म्हणते, कोणी भोपळा म्हणते. तर ही भोपळ्याची भाजी बनवायची आहे. भरपूर भोपळाची भाजी बनवलेली आहे बघू शकताय. कढई पूर्ण अशी भरलेली आहे भोपळ्याच्या भाजीने. तर याला 1-2 मिनिट असं परतून घ्यायचं आहे. भोपळ्याच्या भाजीला आता 2 मिनिट आपण व्यवस्थित असं परतून घेऊया. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालायचं आहे तीळ आणि कारळाचं कूट. खूप छान अशी भाजी होती. याच्यामध्ये शेंगाचं कूट अजिबात घालायचं नाही. तर याच्यामध्ये तिळाचं कूट आणि कारळाचं कूट घालायचं आहे. तर खूप छान अशी खमंग मस्त भाजी होती ही. तर बघू शकताय मी आता हे कारळाचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि तिळाचं कूट व्यवस्थित आता याला खमंग भाजी बनवायची आहे आपल्याला. परतायची आता व्यवस्थित. तर ही भोपळ्याची भाजी पण खूप छान लागते. ही पितृपक्ष स्पेशल याला आज ही भाजी बनवतात. हमखास प्रत्येकाच्या घरी पितृपक्षाला ही भाजी बनवतातच. तर आता ही इकडं भाजी शिजायला ठेवलेली आहे. इकडं गवारीची पण भाजी होतच आलेली आहे बघू शकता. इकडे मी दुसरीकडे साईडला गवारीची भाजी शिजायला ठेवली. गवारीची भाजी पण आता झालेली आहे आणि इकडं डाळ लावून घेतली होती. डाळ पण आता मस्त गाळ शिजलेली आहे बघू शकताय. तर याला थोडंसं मी असं हटून घेते. तर ही आहे तुरीची डाळ घातलेली आहे. तर मस्त छान अशी 3 शिट्यामध्ये शिजलेली आहे डाळ. इकडं खमंग अशी फोडणी करून घेऊया वरणासाठी. तर 2 पळी तेल, जिरं मोहरी छान अशी तडतडली की याच्यामध्ये सोडायचं आहे आपल्याला लसूण.
तेल गरम झाले की जिरं मोहरी सोडली की लगेच आपल्याला लसूण घालायचं आहे. लसूण छान तेलावर असा परतायचा आहे आणि याच्यामध्ये मी घातलेला आहे आता भरपूर सारा असा कढीपत्ता घातलेला आहे. मला फार आवडते असं वरणामध्ये कढीपत्ता भरपूर, तर भरपूर असा कढीपत्ता घातलेला आहे. तर याच्यामध्ये घातलेला आहे आता मी 2 चमच लाल मिरची, तर आपलं काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे. अगदी थोडीशी हळद आणि काळा मसाला घातलेला आहे थोडासा. आता हे टाकल्याच्या नंतर पुन्हा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर गॅस मिडियमच आहे आणि 2 टमॅटो घातलेले आहेत बारीक कट केलेले. टमॅटो आता मऊ होईपर्यंत परतायचं. तर मऊ होण्यासाठी मी लगेच याच्यावर मीठ टाकते. मिठामुळे लगेच टमॅटो मऊ होते. एकदम टमाटा आता मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. तर व्यवस्थित याला परतल्या गेलेलं आहे. बघू शकता टमाटो एकदम असं मऊ झालेलं आहे. खमंग अशी फोडणी झालेली आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायचं, मिक्स करायचं आणि वरणाला मस्त असा तडका द्यायचा आहे. तर वरण आता मी जास्त असं घटसर ठेवते, जास्त पातळ नाही बनवणार, तर घट्टच बनवणार आहे. आता इकडं खमंग आपलं वरण तर झालेलं आहे. आता दुसरी तयारी करून घेऊया. पातेल्यामध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये पण आता आपल्याला जिरं मोहरी घालायची आहे. मस्त छान एकदम जिरं मोहरी तडतडली की याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. आपली मस्त अशी खमंग फोडणी झाली की व्यवस्थित आपली आता भाजी पण होणार आहे. तर मस्त आता लसूण पण लालसर होईपर्यंत तेलामध्ये असं परतून घ्यायचा. लसूण लालसर झालेलं आहे बघू शकताय. तर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता हिरव्या मिरचीचा ठेचा. तर मी असं याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे. तेलावर मस्त ठेच्याला आता खमंग परतायचं आहे. तेलावर मस्त आपली आता फोडणी व्यवस्थित याला परतून घ्यायचं तेलामध्ये. तर याच्यामध्ये घातलेली आहे मी आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर फोडणीतच घालून घेते आणि याच्यामध्ये घालायचं अगदी थोडीशी हळद, कलरसाठी हळद घालायची आहे. तर आपण ही बनवत आहे आता ताकाची कढी. मस्त अशी खमंग ही फोडणी, ही पण आता खमंग फोडणी झालेली आहे. तर तेलावर पूर्ण असं परतून घ्यायचं. तर ताकाची कढी बनवणार आहे आता आपण. हे ताक आणि बेसन पीठ मी मिक्सरला असं फिरून घेतलेलं आहे. तर मस्त अशी खमंग फोडणी झालेली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे आपल्याला, कारण दही भरपूर आंबट आहे. तर आता याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे. भरपूर कढी बनवणार आहे मी अशी बघू शकताय. पातेलं भरून मी कढी बनवलेली आहे, कारण कढी म्हणजे खूप आवडते सगळ्यांनाच. तर मी भरपूर अशी कढी बनवलेली आहे. मस्त असा कढीचा सुगंध येतोय घरभर. आता माझ्या पूर्ण भाज्या झालेल्या आहेत. आता मी पापड पण तळून झालेले आहेत. तर बघू शकताय मी पापड असे भरपूर सारे असे पापड तळवलेले आहेत. कुरडी पापड, 2-3 प्रकारचे पापड असे तळवलेले आहेत. पापड तळून झाले की लगेच आपल्याला आता मी भजी करून घेणार आहे. तर भजी बघू शकताय भरपूर सारी अशी मी भजी बनवलेली आहे. किलोची भजी बनवलेली आहे. तर 2 तासामध्ये माझा पूर्ण झटपट असा स्वयंपाक झालेला आहे. तर बघू शकताय आता भजी पण अशी भरपूर बनवलेली आहे. आणि जसे जेवायला येतील तसं मी गरम गरम करून देते. आता ही एवढं बस झाली की बेसन पीठ आता बाजूला भरपूर आहे अजून, ते नंतर गरम गरम जेवायला बसले की भजी द्यायची त्यांना. तर एवढं मी आता बास करते. तर पूर्ण स्वयंपाक झालेला आहे माझा. आता चपाती वगैरे सगळं झालेलं आहे. तर हे बहिणीचा मुलगा आला होता. याला इतकं पतंगाचा खूपच आवड आहे की याला इथं आले की माझ्याकडे आले की त्याला पतंगच खेळावंसं वाटते. तर मला पण खेळ खेळ म्हणत होतं. तर उंच गेला आहे असं बोलवत होतं मला. वर टेरेसवर गेले, मग त्याचा पतंग किती उंच गेला तर बघायला गेलते. मला सारखं बोलवत होतं ते. तर मला पण खेळ म्हणत होतं, पण मी पण थोडंसं मग पतंग हातात घेतला. खरंच पतंग उडवायला पण खूप भारी मजा येते. नंतर मग टाईम झाला होता संध्याकाळचा. तर माझ्या मैत्रिणी जेवणासाठी आल्या होत्या. तर ही मैत्रीण आहे आणि ही मैत्रिणीची मुलगी आहे. आमच्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर मग आम्ही जेवायला बसवलेले आहे. आमचे चिल्ले पिल्ले हे माझे दीर आहेत आणि ही मुलं घरचे. त्यांना बाजूला जेवायला बसवलं एका बेडरूममध्ये आणि इकडे यांना इकडं बसवलेलं आहे. माझी मैत्रीण आणि ह्या दोघी तिघी इकडं जेवायला बसलेल्या आहेत. मस्त असं सांगत होते की खूप छान असा स्वयंपाक झालेला आहे. बहीण वगैरे आणि वाढत होते त्यांना. तर त्यांनी सांगत होत्या की खूप छान असा स्वयंपाक झालेला आहे. मला खूप छान वाटलं. दिवसभराचा आळस निघून गेलेला आहे. तर ही माझी बहीण आहे.